Good evening, student. Today we are going to discuss the area of triangle with the help of determinant. In the last lecture, we have already studied Cramer's rule, which is useful in finding unknowns x, y, z in the system of equation in which there are 3 equations and 3 unknowns. आपण क्रॅमर्स रूल बघितलं की ज्यामध्ये 3 इक्वेशन आपल्याला दिले होते आणि 3 अननोन्स म्हणजे एक्स वाय झेड किंवा काही एक्झाम्पलमध्ये आपण V1 V2 V3 हे सगळे डमी व्हेरिएबल्स आहेत. एक्स वाय झेडच एक परीक्षेत यायला पाहिजे असं काही नाही आहे. कधी V1 V2 V3 येतात, कधी x1 x2 x3 येतात, काही असू दे. तर सिस्टीम ऑफ इक्वेशन ज्यामध्ये 3 इक्वेशन्स आणि 3 अननोन्स दिलेले आहेत त्यामध्ये जे अननोन्स आहेत ते अननोन्स आपण क्रॅमर्स रूलच्या मदतीनं फाइंड आउट केलं आहे. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करणार आहे की डिटर्मिनंटचा वापर करून आपण एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करू शकतो. जनरली व्हॉट हॅपन्स इफ द बेस अँड हाईट इज गिवन देन वी कॅन इव्हॅल्युएट एरिया ऑफ ट्रायंगल बाय द फॉर्म्युला हाफ इंटू बेस इंटू हाईट. दॅट इज अ फॉर्म्युला फॉर द एरिया ऑफ ट्रायंगल इफ बेस अँड हाईट इज प्रोव्हाइडेड टू यू. नाव हिअर देर आर 3 पॉईंट्स आर गिवन इन द एक्स वाय प्लेन. बघा इथं जर तुम्ही डायग्राम जर नीट बघितला असेल तर तुम्हाला इथं एक्स वाय प्लेनमध्ये 3 पॉईंट्स दिलेले आहेत. x1 y1, x2 y2 and x3 y3. These 3 points are given in the xy plane, and when we try to join these 3 points म्हणजे हे 3 points जर जॉईन केलात so we can observe it is a triangle. When we join 3 points it becomes a triangle. जेव्हा आपण हे 3 पॉईंट जॉईन करतोय तर आपल्याला ट्रायंगल मिळणार आहे. ठीक आहे, तर हा ट्रायंगल मिळणार आहे. हा जो शेडेड रिजन आहे याचा लाईन्स ड्रॉ करून तुम्हाला दाखवलं आहे ह्याच्यामध्ये डायग्राममध्ये. ह्याचा एरिया म्हणजे हा ट्रायंगलचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तो पण डिटर्मिनंट वापरून करायचा आहे आपल्याला. ठीक आहे, तर आपण ते बघणार आहोत इथे. तर फॉर्म्युला कसं बघा, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू +or-1/2 डिटर्मिनंट ऑफ x1 y1 1, x2 y2 1, x3 y3 1 स्क्वेअर युनिट. आता स्क्वेअर युनिट कशासाठी दिलं आहे, आपण एरिया फाइंड आउट करतो आहे. एरिया फाइंड आउट करतो आहे म्हणून त्याचं युनिट काय असणार आहे, स्क्वेअर युनिट. आता बघा इथं x1 y1 1, x2 y2 1 आणि x3 y3 1 ह्या फॉर्म्युल्यामध्ये डिटर्मिनंटमध्ये आहे. ठीक आहे, तर हा x1 y1 इथं फर्स्ट म्हणजे तुम्ही इथं बघा इथं तुम्हाला फुल्ल चॉईस आहे. ठीक आहे, इथं तुम्हाला x1 y1 इथंच घ्यायला पाहिजे असं काय नाही आहे. इथं तुम्ही x1 y1 घेऊ शकता किंवा इथं तुम्ही x1 y1 घेऊ शकताय. दॅट्स अ डिपेंड अपॉन यू. इथं बघा तुम्ही सुरुवातीला x2 y2 इथं जर घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही. आपल्याकडे इथं प्लस मायनस आहे. आपल्याला एक फॉर्म्युला माहीत आहे किंवा एक प्रॉपर्टी डिटर्मिनंटची माहीत आहे. इफ द 2 रोज और कॉलम्स आर इंटरचेंज, जर 2 रोज किंवा कॉलम जर इंटरचेंज करत असाल तर समजा एकदा इंटरचेंज केलं तर आपल्याला समोर मायनस द्यावं लागतं आहे. 2 वेळा जर इंटरचेंज केलं तर आपल्याला परत अजून एकदा मायनस साईन द्यावं लागतं आहे. ठीक आहे, त्यामुळे तर कॉलम्स आणि रोज आणि कॉलम जर इंटरचेंज केला तरी ह्याच्यामध्ये काय फरक पडणार नाही, कारण त्याला एकच आहे की आपण ह्याच्या पुढे प्लस और मायनस देतो आहे. ठीक आहे, हे 1/2च्या समोर तुम्हाला प्लस मायनस दिलेलं आहे. ह्याच्यामुळे हे प्लस आणि मायनस दिल्यामुळे तुम्ही इथं x1 y1 घेण्याच्याऐवजी x2 y2 घ्या, इथं x3 y3 घ्या आणि इथं x1 y1 घेतला तरी सगळ्यांचा आन्सर सेम येईल. फक्त इथं फरक होईल, समजा एखाद्याचा आन्सर +36 आला असेल दुसऱ्याचं -36 येईल, एवढाच फक्त फरक येईल. पण वी नो दॅट एरिया ऑफ ट्रायंगल इज ऑलवेज पॉझिटिव्ह. एरिया हा नेहमी पॉझिटिव्ह असतो. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याचा समजा निगेटिव्ह आला असेल तर ॲटोमॅटिकली आपण घेताना प्लसच घेणार आहे. प्लस जर आलं तर काहीच अडचण नाही आहे. त्यामुळे तुम्हाला फुल्ली फ्रीडम आहे. तर लक्षात ठेवा, तुम्ही हा फॉर्म्युला असंच लिहायला पाहिजे असं कुठंच नाही आहे. x1 y1 1च्या ऐवजी तुम्ही x2 y2 1 असं जर घेतला तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, सो दिस इज द वे इन विच वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट दी एरिया ऑफ ट्रायंगल विथ द हेल्प ऑफ डिटर्मिनंट. There is one more point that is a collinear points. If the 3 points are given in the xy plane and if you want to check whether these 3 points are collinear or not, so again there is one formula to check the collinearity of 3 points with the help of determinant, and the formula is that the 3 points x1 y1, x2 y2, x3 y3 are collinear if and only if. If and only if म्हणजे काय, हे जर असं असेल तर हे असणार आहे आणि हे जर असं असेल तर हे असणार आहे, त्याला इफ अँड ओनली इफ म्हणतात. म्हणजे समजा हे जे आपल्याला 3 पॉईंट्स दिलेले आहेत x1 y1, x2 y2 आणि x3 y3, ह्याला आपण कोलिनियर कधी म्हणणार आहोत, तर हा जर डिटर्मिनंट म्हणजे x1 y1 1, x2 y2 1, x3 y3 1 विच इज इक्वल टू 0 यायला पाहिजे. म्हणजे हा डिटर्मिनंट जर तुम्ही सॉल्व केलात ह्याची व्हॅल्यू जर 0 येत असेल तर आपण म्हणू शकतो आहे
की हे जे XY प्लेनमधले जे 3 पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत हे तिन्ही पॉईंट्स कशात आपले कोलिनियर आहेत, हे आपण असं म्हणू शकतोय. ह्याच्यावर काय जास्त क्वेश्चन विचारत नाहीत, तरी पण तुमच्या माहितीसाठी राहू द्या. समजा एखाद्या वेळेस जर विचारलं चेक द कोलिनियरिटी ऑफ 3 पॉईंट्स असं जर विचारलं तर ह्या फॉर्म्युला बघा. एरिया ऑफ ट्रायंगल आणि ह्याच्यामध्ये काय सिमिलॅरिटी आहे, दोन्हीकडे पण सेमच आहेत. x1 y1 1, x2 y2 1, x3 y3 1. फक्त एरिया ऑफ ट्रायंगल काढताना फक्त तुम्हाला 1/2 घ्यायचं आहे, 1/2 घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे जी डिटर्मिनंटची व्हॅल्यू येणार आहे, हा जो डिटर्मिनंट येणार आहे त्याला डिवायडेड बाय 2 घ्या, म्हणजेच 1/2 मल्टिप्लाय आपल्याला करायचं आहे. आपण आता एक एक्झाम्पल बघूयात एरिया ऑफ ट्रायंगलवरचं. फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल हुज वर्टायसेस आर -3 1, 1 -3 अँड 2 3. बघा आपल्याला हे जे 3 पॉईंट्स दिलेले आहेत, हे 3 पॉईंट्स XY प्लेनमध्ये आपल्याकडे आहेत. हे तिन्ही आपल्याला जॉईन करायचे आहेत. आपण काय ग्राफिकली करणार नाही इथं की हे पॉईंट आधी XY प्लेनमध्ये प्लॉट करा, मग 1 बाय 1 सगळे जॉईन करा, मग नंतर एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करा. आपण असं करणार नाही आहे. ह्याला पण आपल्याकडे फॉर्म्युला आहे ना एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करायचा, 1/2 डिटर्मिनंट ऑफ x1 y1 1. हा जो फॉर्म्युला आपण आता डिस्कस केला आहे त्या फॉर्म्युलाचा फक्त आपल्याला यूज करायचा आहे. तर आपण काय करूयात, लेट इट डिनोट द फर्स्ट पॉईंट ॲज द x1 y1. मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे ह्या पॉईंटला x1 y1 म्हणावं असं नाही, x2 y2 सुद्धा म्हणू शकताय, दॅट्स अ डिपेंड अपॉन यू. मी काय करतो ह्याला, द फर्स्ट पॉईंट डिनोटेड बाय x1 y1, द सेकंड पॉईंट इज डिनोटेड बाय x2 y2 अँड द थर्ड पॉईंट इज डिनोटेड बाय x3 y3. ओके, नाउ ॲज वी हॅव ऑलरेडी डिस्कस द एरिया ऑफ ट्रायंगल इज गिवन बाय 1/2 डिटर्मिनंट ऑफ x1 y1 1, x2 y2 1, x3 y3 1. ह्याप्रमाणे आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये सर्व व्हॅल्यूज आपण पुट करणार आहोत. So let us substitute the values of x1 y1 here, x2 y2 here and x3 y3 here and 1/2 keep as it is. So let us solve this determinant. 1/2 keep as it is, plus minus. So how to solve the 3/3 determinant? Just we have put the sign convention on the top, that is a plus, minus and plus. This 3 has negative sign, this minus and plus become -3. Take the minor of this -3, so eliminate the first row and second column. What remains here? -3 1 3 1. Now we are very familiar with the 3/3 determinant. One has positive sign, +1 -1, that is a -1. Take the minor of that one, eliminate this row and column. What remains? 1 1 2 1 and finally +1 as it is. Determinant of +1, that is a 1 -3 2 3. Okay, this 1 upon plus or minus 1/2 as it is. -3 as it is. Take the cross multiplication, -3 into 1, that is a -3, minus 3 into 1, that is a 3. This -1 as it is. 1 into 1, that is a 1, minus 2 into 1, that is a 2, plus 1. This is a 3 into 1, that is a 3, minus 2 into -3, that is -6. Plus or minus 1/2, -3 as it is. This -3, that is a -6, -1 as it is. 1 minus 2, that is -1, plus 1. So this minus plus. So this minus plus, so 3 plus 6, that is a 9. I am directly writing here. -3 into -6, that is a +18. बघा मल्टिप्लिकेशनमध्ये लक्षात ठेवा, मायनस हे प्लस होणार आहे. 3 into 6, that is 18. हा मायनस प्लस, 1 into 1 1, हा 1 into 9 9. So plus or minus 1/2. So this is 9 plus 1 10. 10 plus 18, that is a 28. When we divide this 28, we get plus or minus 14. But as we know that area is always positive, so we are going to take only positive value, that is a 14 square unit. हा एरियाच आपल्याला बघा, आपल्याला इथे युनिट काय दिलं नाही आहे की सेंटीमीटर आहे का किलोमीटर आहे का मीटर आहे, हे काहीच दिलं नाही आहे. असं जर युनिट दिलं नसेल तुम्ही डायरेक्टली स्क्वेअर युनिट्स असं लिहू शकताय. आणि आपल्याला माहिती आहे की एरिया जो आहे, कोणताही एरिया घ्या तुम्ही, एरिया कधीच निगेटिव्ह म्हणत नाही. आपण तुमचं घर किती स्क्वेअर फीट आहे जर कोण विचारलं, आपण असं म्हणत नाही की माझं घर -630 स्क्वेअर फीट आहे.
एरिया इज ऑलवेज पॉझिटिव्ह, दॅट्स वाय हे निगेटिव्ह साईन आपण सोडून टाकणार आहे. जस्ट वी आर गोइंग टू थिंक अबाउट दी पॉझिटिव्ह साईन. मीन्स द एरिया ऑफ ट्रायंगल इज नथिंग बट 14 स्क्वेअर युनिट्स. So let us solve another example of the area of triangle. Find area of triangle whose vertices are 4, 3, 1, 4, 2, 3. So directly we are going to apply the formula. Already in the first example we have discussed how to write the first. We have to denote this first point as a x1 y1, denote second point as x2 y2, and denote third point as a x3 y3, as we have already studied solved in the first example. बघा हे जे पॉईंट्स आहेत आधी याला डिनोटेशन करून घ्या तुम्ही. म्हणजे ह्याला x1 y1, ह्याला x2 y2, ह्याला x3 y3. दिस इज आवर फर्स्ट स्टेप. व्हॉट इज आवर सेकंड स्टेप? राईट द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला लिहा. तो फॉर्म्युला काय? प्लस ऑर मायनस हाफ x1 y1 1, x2 y2 1, x3 y3 1. मी तर डायरेक्ट इथं पुट केलेलं आहे. x1 y1ला आपण काय नाव दिलं आहे? 4 3 4 3 1. दिस इज अ 1 4 1 अँड दिस इज द 2 3 1. ओके. सो ट्राय टू सॉल्व दिस 3/3 determinant. Plus or minus 1/2 as it is. So plus minus plus 4 has a positive sign, plus plus काय नाही इथं प्लस 4 येईल. याचा जर मायनर घेतला तर काय येईल? 4 1 3 1. इथं बघू शकताय हा रो आणि हा कॉलम जर एलिमिनेट केला तर काय शिल्लक राहील? 4 1 1 3 राईट ॲज इट इज. 3 has a positive sign, plus minus that is a minus 3. Take the minor of 3, eliminate this row and column. What remains? 1 1 2 1 remains. So write it as a 2/2 determinant. This one has a positive sign, this plus and plus, that is a plus 1. Take the minor of this one, that is eliminate this row and column. What remains? 1 4 2 3. Now plus or minus 1/2 as it is, 4 as it is. 4 into 1, that is a 4, minus 3 into 1, that is a 3, minus 3 as it is. 1 into 1, that is a minus, 1 into 1, that is a 1, minus as it is. 2 into 1 2, plus 1 as it is. 1 into 3, that is a 3, minus 2 into 4, that is a 8. So plus or minus 1/2 keep as it is. 4 as it is. 4 minus 3, that is a 1, minus 3 as it is. 1 minus 2 जर केलं तर काय येईल तुमच्याकडे? इथं बघा इथं अपोजिट साईन आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना असे प्रॉब्लेम होते की आज लेक्चरला बघितलं मी की सर साईन कन्व्हेन्शन समजत नाहीत. अपोजिट साईन असेल तर सबस्ट्रॅक्शन करा आणि बिगर नंबरचं साईन द्या. इथं बिगर नंबर 2 आहे, त्याला निगेटिव्ह आहे, त्यामुळे आन्सरला -1 आलेला आहे. इथं पण बघा अपोजिट साईन आहे, त्याला काय नाही म्हणजे प्लस साईन आहे. प्लस मायनस अपोजिट साईन, मोठ्यामधून लहान वजा करा आणि बिगर नंबरचं साईन. 8ला मायनस साईन आहे, त्यामुळे आन्सरला -5 आपण दिलेला आहे. ठीक आहे. प्लस ऑर मायनस 1/2. इथं मी बघा इथं प्लस ऑर मायनस घेतला नाही आहे. ठीक आहे. तुम्ही प्लस ऑर मायनस घ्या किंवा घेऊ नका, काहीच फरक पडणार नाही. समजा इथं प्लस ऑर मायनस नाही घेतलात आणि येणारा आन्सर समजा निगेटिव्ह आलं तर आपण घेताना पॉझिटिव्हच घेणार आहे. ऑलरेडी आपण फर्स्ट एक्झाम्पलमध्ये सांगितलं की एरिया ऑफ ट्रायंगल इज ऑलवेज पॉझिटिव्ह. दॅट्स वाय इथं प्लस ऑर मायनस घ्या किंवा नाही घ्या, काहीच फरक पडणार नाही. 4 into 1, that is a 4, minus minus plus 3 into 1, that is a 3, 1 into minus 5, that is a -5, 4 plus 3 7, 7 minus 5, that is a 2. त्या 2ला आपल्याला 2 डिवाइड करायचं. बघा ह्याचं काम काय आहे? सगळ्यात शेवटी आहे इथे डिटर्मिनंटची जी व्हॅल्यू येणार तर आपण शेवटी ह्या नंबरनी म्हणजे 2 डिवाइड करणार आहोत. 2/2 that is a 1 square unit. Means the area of triangle whose vertices are 4 1 1 4 2 3 चं एरिया किती आलेला आहे? 1 स्क्वेअर युनिट आलेला. बघा हा डिटर्मिनंटचं एक महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे. आपल्याकडे इथं कुठं बेस दिलं नाही आहे त्यांनी, कुठं हाईट दिलं नाही आपल्याला. फक्त काय सांगितलं आपल्याला इथं XY प्लेनमध्ये 3 पॉईंट्स दिलेले आहेत आणि आपल्याला 3 पॉईंट का आपल्याला बघा इथं आपल्याला सगळ्यात आधी महत्त्वाचं लक्षात ठेवा तुम्ही की आपल्याला हे पॉईंट XY प्लेनमध्ये प्लॉट करायचे नाही आहेत. इमॅजिनेशन करा की आपण XY प्लेनमध्ये ते प्लॉट केलेले आहेत, आपण त्याला जॉईन करतो आहेत. फक्त इथे एक सुरुवात करा की सगळ्या पॉईंटला नावं द्या, म्हणजे x1 y1 x2 y2 x3 y3 आणि एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला लिहा आणि त्यामध्ये x1 y1 x2 y2 x3 y3 या सर्वांच्या व्हॅल्यूज पुट करा आणि हा जो 3/3 डिटर्मिनंट तुम्हाला मिळणार आहे हा नेहमीच्या मेथडप्रमाणे सॉल्व करा. जे डिटर्मिनंट येईल त्याला 2 डिवाइड करा. दॅट गिव्स यू दी एरिया ऑफ रिक्वायर्ड